गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर शहरातील महावितरणाच्या कारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आलेत। दिवसा आणि रात्रीही विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत। शुक्रवारी पूर्व भागात सुमारे 11 तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शनिवारी पहाटे 4 वाजेपर्यंत वीज नव्हती। रविवारी दुपारपर्यंत वीज नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली। त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला, तर रात्री झोपेचे खोबरे झाल्यानंतर एकमेव सुट्टीचा दिवसही विजेविना काढावा लागला। बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळ खंडोबा झालाय। सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा, रात्री होणारा बिघाड, त्यात तो बिघाड सोडवण्यासाठी लागणारा तासनतास वेळ, यामुळे बदलापूर चांगलेच संतापले आहेत। बदलापूर शहरातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी याविरुद्ध आंदोलन केली, मात्र तरी विजेचा प्रश्न काही सुटू शकलेला नाही। त्यातच भरीसभर शुक्रवारी बदलापूर पूर्वेतील आणि पश्चिम काही भागात जवळपास 11 तास वीज पुरवठा खंडित होता। शनिवारी रात्री उशिरा खंडित झालेला वीज पुरवठा सुरू होण्यास पहाटेचे 4 वाजले। यावेळी मोठा बिघाड झाल्याचे कारण महावितरणाचे कर्मचारी सांगत होते। त्यामुळे त्या दुरुस्तीसाठी रविवारी पुन्हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। तो दुपारी 2 पर्यंत पूर्ववत झालेला नव्हता। त्यातच सायंकाळी पुन्हा बदलापूर पूर्वेतील काही भागात वीज गायब होती। त्यामुळे नागरिकांचा सुट्टीचा एकमेव रविवार सुद्धा वाया गेला। दुरुस्तीच्या नावाखाली सातत्याने वीज पुरवठा बंद केला जातो। दिवसा दुरुस्ती आणि रात्री बिघाड, त्यामुळे वीज फक्त इन्व्हर्टर चार्ज करण्यासाठी येते का, असा उपहासात्मक प्रश्न आता नागरिक विचारू लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, बदलापूर।